नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावली ही अखेर मेंदळ्यांचे घर सोडून भागवतांच्या घराच्या दरवाजात आलेली असते। इकडे आता एकनाथराव हे खाली बसून सावली आणि सारंगची आठवणच काढत असतात। तर तेवढ्यात दरवाजात बघतात तर काय सावली उभी आणि तेवढ्यात कान्हू आता दरवाजातून बाहेर येते आणि दरवाजातून बाहेर येताच आता कान्हू सावलीला बघते आणि इकडे सखदेवने सुद्धा आता सावलीला बघितलेलं असतं। पटकन सखदेव म्हणतो की साऊ, अगं तू एकटीच आणि अशा वेळेला काही खबरबात नाही आणि सारंग सरसुद्धा तुझ्यासोबत आले का? कुठे सारंग सर? सावली मात्र काही एक बोलत नसते। सावली आता एकटक डोळे करून फक्त बघत असते। तेवढ्यात कान्हू आता पुढे येते आणि म्हणते की साऊ बाळा, अगं काय झालंय? काहीतरी बोल ना, अशी अचानक कशी आली तू? पटकन आता सावली ही आता कान्हूला मिठी मारते आणि मोठ्याने आता सावली हुंदके देऊन रडू लागते। कान्हूला आता थोडंसं विचित्र वाईट वाटलेलं असतं। कान्हू म्हणते काय झालं साऊ बाळा, तू सांग ना। एकनाथराव सुद्धा आता खूप घाबरतात। पटकन आता सखदेव हा सावलीला पाणी देतो। सावली आता खाली बसते। पाणी पिल्यानंतर आता लगेच कान्हू म्हणते की साऊ, अगं बोल ना तू जर आम्हाला काही सांगितलंच नाही तर आम्हाला कसं कळेल? तेवढ्यात आता सखदेव म्हणतो की सारंग सरांना का नाही आणलं बरोबर पण तू? आणि सखदेव म्हणतो की सावली बोल ना तू काहीतरी। तर रडतच आता सावली म्हणते की मी त्या घरचे सगळे नातेसंबंध तोडून सारंग सरांना घटस्फोट देऊन पुन्हा इथे आले। सावलीचे ते बोलणे ऐकता क्षणी आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते। सावली आता हुंदके देऊन रडू लागते। सगळेजण एकनाथराव, कान्हू आणि सखदेव तिघेही आता सावलीकडे फक्त धक्का बसून एकटक नजरेने बघतच राहतात। तेवढ्यात आता सावलीला पुन्हा त्या जोकरचा फोन येतो। सावली आता फोन उचलते तर तो जोकर हसतच म्हणतो की सावली, तू अगदी मस्त काम केलंस आणि एकदम बरोबर केलंस तू आणि मी जे सांगितलं ते तू ऐकलंस। पण आता एक गोष्ट लक्षात ठेव सावली, तुला अजून एक काम करायचं आहे आणि ते म्हणजे हे आपल्या दोघांमधलं सिक्रेट तुला आयुष्यभर जपून ठेवायचं आहे। कुणालाच ते सिक्रेट सांगायचं नाही, कळलं का तुला? असे आता तो जोकर सावलीला बोलतो आणि तेवढ्यात आता तो जोकर म्हणतो की एक काम कर, जर तू हे सिक्रेट आयुष्यभर जपून ठेवलं नाही आणि कुणाला जर तू हे सांगितलं तर त्याच्या पुढचा नंबर आता तुझा फॅमिलीचा लागेल, कळलं का तुला? थांब आता मी तुला ना प्रॅक्टिकलच दाखवतो। असे म्हणत आता पटकन जयंती ही घाबरत घाबरत मोठ्याने ओरडत घरात पळत येते आणि म्हणते की बाहेर कोणीतरी माणूस आहे, त्याने माझा गळा दाबला आणि मी मारता मारता वाचले आणि मला माहिती आहे मी कशीबशी त्याच्या तावडीतून सटकले। सावलीने तो फोन आता कानाला लावलेला असतो आणि तो माणूस आता हसू लागतो। सखदेव म्हणतो की अगं जयंती, काय झालं? कोणी तुझा गळा दाबला? तो तेवढ्या जोकर म्हणतो की हे बघ, त्या जयंतीचा जीव मी घेतला नाही, कळलं का तुला? इकडे आता तिलोत्तमाने ताराचा स्वीकार केलेला नसतो तेव्हा तारा आता सोहमला म्हणते की सोहम, अरे यार, तुझ्याबरोबर लग्न करून मी का आली या घरात? मी माझ्या मॉमबरोबर ठीक होते ना, जर त्यांना आपल्याला घरातच घ्यायचं नव्हतं तर? सोहम आता ताराला समजावू लागतो। सोहम म्हणतो हे बघ तारा, भैरवीजींनी मॉमचा अपमान केला होता तेव्हा काही दिवस त्यांना राग असणारच आहे। सोहम म्हणतो की पण मला खात्री आहे तारा, मॉम तुझा नक्की स्वीकार करतील। इकडे आता लगेचच सोहम म्हणतो की हे बघ, आपल्याला ना मॉमला समजून घ्यायला हवं। तारा म्हणते की समजून घेतलं असतं, पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे, तुझी मॉम स्वतः माझ्या लग्नासाठी आमच्या घरी आली होती आणि मॉमसोबत बोलली होती, त्यावेळेस तर ती लग्नाला तयार होती आणि मग असं अचानक काय झालं? मग घेतलं असतं ना मी समजून। तर तारा म्हणते की हे काय आहे, मला ना काहीच कळत नाही। आपला आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, तेव्हा आपला टाईम आपण असा स्पेंड करायचा का? तुला कळतंय का सोहम काही? तेवढ्यात आता सोहम म्हणतो की तारा, फक्त मला काही वेळ दे। इकडे आता सावली ही घटस्फोट देऊन घर सोडून आल्याचे जयंतीला कळताच आता जयंती म्हणते की सावली, काय गरज होती तुला ते घर सोडून यायचं? एवढं सुख संपन्न आणि ऐश्वर्य होतं तिथे आणि तिथे लक्ष्मी पाणी भरत होती, कशाला आली ते घर सोडून? सावली म्हणते की तू जर मला सांगितलं असतं तर मी काही दिवस तिकडे येऊन राहिली असते आणि काहीतरी केलं असतं ना, पण नाही, सगळं काही सोडून देऊन आली तू इथे। ते म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय, तशीतली गंमत आहे। जगन्नाथ आणि देवासुद्धा आता तिथे आलेला असतो। जगन्नाथ, देवा दोघांनी आता एकनाथरावांना सगळी हकीकत सांगितलेली असते। जगन्नाथराव म्हणतात की सावली, तू हा निर्णय कसा घेतला आणि तुझ्या या निर्णयामुळे सगळ्यांना किती मोठा धक्का बसलाय, कळतंय का तुला? जगन्नाथ म्हणतो काय केलंय सावली तू असं? तर आता सावली काहीही बोलत नसते। देवा म्हणतो की असं अचानक घडलं तरी काय आणि तेही एवढं अचानक कसं काय सावली?
देवा म्हणतो की मला सांगायचं होतं सावली, आपण त्यातून काहीतरी मार्ग काढला असता. आता देवा हा बारकाईने सावलीचं निरीक्षण करतो. उठून उभा राहत देवा आता सावलीकडे येतो आणि म्हणतो, सिस्टर, मला असं वाटतंय की तू आमच्या सगळ्यांपासून काहीतरी लपवते. मला आता तुझ्यावर डाऊट येतोय आणि असं काहीतरी आज झालंय की ते सगळं काही तू आमच्यापासून लपवतेस. सिस्टर, बरोबर आहे ना? आणि आता देवा म्हणतो की जे काही आहे ना ते लवकर समोर येईलच, पण आता मी तुला सांगतो, मला आता जायला हवं. मी जे काही आहे ना ते सगळं काही सॉल्व करीन. देवा इज ऑलवेज हिअर आणि तुझ्यासाठी देवा कायम तुझ्या सोबत आहे, असे आता देवा सावलीला बोलतो. जगन्नाथ म्हणतो की चला एकनाथराव, आता मी सुद्धा निघतो. आणि आता जगन्नाथ आणि देवा दोघेही जाता क्षणी इकडे आता सावली ही बाहेर उभा असते, तर त्या क्षणी सारंग आता भागवतांच्या घरी आलेला असतो. आणि आता तडतड चालत जेव्हा आता सारंग दरवाजासमोर येतो त्याच वेळेस सावली आता सारंगला बघते. सारंगकडे बघत आता सावली ही दरवाजात जाते. त्याच वेळेस आता सावलीला त्या जोकरचे बोलणे आठवते. त्याने म्हटलेले असते की हे बघ, सारंगला सोडून द्यायचं. आऊट हाऊसमध्ये जे डिवोर्सचे पेपर ठेवले त्यावर सही करायची, नाही तर सारंगचा मी जीव घेईल. आणि मार्केटमध्ये सारंगवरती कसा त्याने हल्ला केला होता हे सगळं आता सावलीला आठवतं. एकनाथरावनी सुद्धा आता सारंगला बघितलेलं असतं, पण पटकन ते सगळं आठवून आता सावली दरवाजा बंद करते. सारंग आता दरवाजासमोर येतो आणि सावलीला बोलतो की सावली, तू दरवाजा उघड. सावली काही दरवाजा उघडायला तयार नसते. एकनाथराव आणि कान्हूंना आता ते थोडंसं वेगळं वाटत असतं आणि दरवाजाला पाठ देऊन आता सावली रडू लागते. तर सारंग म्हणतो, सावली, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. दरवाजावर थापा देऊन सारंग म्हणतो की सावली, मला जे दिसतंय ते सगळं खरं आहे का? सावली, मी तुला प्रश्न विचारतोय, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू. सावली आता काहीच बोलत नसते. सावली आता फक्त रडत असते. आणि आता सारंग सावलीला म्हणतो की सावली, आपण मित्र होतो ना, मी तुला आयुष्यात माझा सगळ्यात जवळचा मित्र मानला होता ना, आणि तरीसुद्धा तू माझा विश्वासघात का केलास? सारंग म्हणतो, सावली, तू माझा विश्वासघात का केलास? सावली, तू दरवाजा उघड आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. सावली आता फक्त रडतच असते. सारंग म्हणतो की सावली, फक्त मला तू हे सांग, हे सगळं खोटं आहे म्हणून. सावली, तुझ्या विरोधात कुणीतरी कट रचलाय, बरोबर ना? सावली आता काहीच बोलत नसते. आणि आता सावली काहीच बोलत नाही हे बघून आता सारंग अखेर माघारी फिरतो. सारंग आता निराश होऊन रिकाम्या हाताने पुन्हा माघारी कंटाळून आता निघालेला असतो. आणि त्या क्षणी आता सारंग जाऊ लागताच आता एकनाथराव हा दरवाजा उघडतो. एकनाथरावांनी दरवाजा उघडता क्षणी सारंग पाठीमागे फिरतो, पण त्याच वेळेस आता सारंग सावलीकडे बोलायला जाणार तोच हात जोडत आता एकनाथराव म्हणतो की माफ करा जावई बापू, पण आता सावली तुम्हाला भेटायचं नाही म्हणते. मी सुद्धा एक बाप आहे, तेव्हा तुम्ही माझं ऐका. तर आता सारंगचा सुद्धा नावेला झालेला असतो. एकनाथराव म्हणतात की साऊ बाळ तुमच्या आयुष्यात जबरदस्तीने आली, जबरदस्तीने साऊ बाळाचं तुमच्यासोबत लग्न झालं. आमचे सुद्धा काही आता इच्छा असतील की नाही, असे आता एकनाथराव सारंगला समजावू लागतात. एकनाथराव म्हणतात की माझ्या साऊची काय इच्छा आहे हे आम्ही तिला कधीच विचारलं नाही, यात आमची काय चूक आहे? एकनाथराव म्हणतात की तुमच्या आयुष्यामध्ये जबरदस्तीने साऊ बाळ आली, पण साऊ बाळाच्या मनाचा कधी कोणी विचार केला असेल का? आणि तुम्ही सुद्धा तो विचार कधी केला असेल का की साऊ बाळाला हे लग्न मान्य आहे की नाही, याचा विचार कोणीच केला नाही, असे आता एकनाथराव सारंगला बोलतात. आता एकनाथराव म्हणतात जे काही असेल ते असेल, पण माझ्या साऊ बाळाने जे काही तिच्या वाट्याला आलं ते सगळं प्रामाणिकपणाने सगळं काही सहन केलं. त्यासाठीची तिने कधीच कोणाकडे तक्रार केली नाही आणि त्यासाठीचा तिने स्वतःचा निर्णय घेतला. आणि साऊ बाळाने हा निर्णय घेतला तेव्हा माझी साऊ बाळ तुम्हाला नाही भेटणार, तुम्ही आता जा, असे हात जोडून एकनाथराव आता सारंगला बोलतात. त्या क्षणी सारंग आता एकनाथरावांचे हात धरतो. सारंगच्या डोळ्यात देखील आता पाणी आलेलं असतं. आणि इकडे आता तारा आणि सोहम हे स्विमिंग टँक शेजारी बसलेले असतात. तारा म्हणते की किती वेळ असे आपण इथेच बसून राहायचं आणि काय आपल्या वाटेला काय इथेच बसायचं आहे का? तेवढ्यात आता सोहम म्हणतो की तारा थांब. आणि तेवढ्यात सारंग तिथे येतो. सारंग आता रिकाम्या हाताने भागवतांच्या घरातून आता तिथे आलेला असतो. सारंग येताच आता सोहम हा सारंग समोर उठून उभा राहतो. सारंग आता सोहमच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की सॉरी, पण मी
तुझी काहीच मदत करू शकत नाही आणि सावलीने देखील असं का केलं काही समजत नाही. मी सावलीच्या घरी गेलो होतो पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली. तेवढ्यात पाठीमागून तिलोत्तमा ही गुरुजींना सोबत घेऊन तिथे येते आणि गुरुजींसोबत सगळं बोलणं झाल्यानंतर तिलोत्तमा आता गुरुजींना निरोप देते. तेवढ्यात आता तिलोत्तमा ही सारंग समोर येते आणि सारंगला म्हणते की सारंग, अरे ती मुलगी तुझ्या प्रश्नांना कशी बरी उत्तरे देईल. ती आता तिचं भांडं फुटलंय, तिचं पितळ उघडं पडलंय, ती काय बोलेल आता तुझ्याशी सांग ना. तिलोत्तमा म्हणते की तिचं ना पितळ उघडं पडलंय आणि खोटं फार काळ लपून राहत नाही सारंग. तिलोत्तमा म्हणते की सत्य ना कधी समोर येतच, फक्त हे सत्य आता तुला ॲक्सेप्ट करायचं आहे सारंग. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की तुला माझ्यावर विश्वास आहे ना सारंग. अरे मी तुझी आई आहे, मी कायम तुझा भल्याचाच विचार करणार आहे सारंग. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, तुझं मी लग्न ठरवलंय. ते ऐकता सारंगला धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते की येत्या 2 दिवसात तुझं लग्न होणार आहे आणि तेही अस्मीसोबत. ते ऐकताच आता आणखी सारंगला धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते की अखेर फायनली मला माझ्या मनासारखी सून मिळणार आहे. तिलोत्तमा आता खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की आता झालं गेलं सगळं विसरून जा सारंग, आता लग्नाच्या तयारीला लाग. सारंग म्हणतो की आई थोडं थांब ना, तू एवढं घाई काय करतेस. आता तिलोत्तमा म्हणते की आता काय थांबायची गरज आहे. तिलोत्तमा म्हणते की झालं जे काही करायचं होतं ते झालंसुद्धा, होऊनही गेलं, आता मी कोणाचंच ऐकणार नाही. तिलोत्तमा म्हणते की जे करायचं ते केलं आणि तू त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले ना, काय मिळालं सारंग तुला. तिलोत्तमा म्हणते की अरे त्या मुलीना डिवोर्स पेपरवर सही केली, कमीत कमी आमच्यासोबत तर सोडून दे, तुझ्याशी तरी तिने बोलायला हवं होतं ना. तेवढ्याच आता तिलोत्तमा म्हणते की ती मुलगी तुझ्याशी साधं बोलली देखील नाही, अजून तुला यापेक्षा किती पुरावे पाहिजेत सारंग. आणि तिने ना फक्त तुझा सारंग विश्वासघात केलाय. तेवढ्या सारंग म्हणतो नाही आई, ती निघून गेली, यामध्ये सगळी चूक तिचीच आहे ना, असं अजून सिद्ध नाही झालं. सारंग म्हणतो की नक्कीच ना, तिला कोणीतरी फसवण्याचा आणि अडकवण्याचा प्रयत्न करतंय. तर तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मॉम, सारंग काय बोलतोय. जर सारंग हा माझ्याविषयी बोलत असेल ना तर मग मी या सगळ्यांमधून बाहेर पडते, मी यामध्ये अजिबात भाग घेत नाही मॉम. तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग काय बोलतोयस तू. तिलोत्तमा म्हणते की या बाहेरच्या मुलीसाठी तू आपल्या घरातल्या लोकांचा संशय घेतोस का. सारंग म्हणतो कधी सत्य वेगळं असतं, जसं दिसतं तसं नसतं आणि जे डोळ्याने आपण दिसतं ना त्यापेक्षा कधी वेगळं असतं. सगळ्या बाजूने सावलीची चूक नाही धरू शकत असे सारंग आता तिलोत्तमाला बोलतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की आई, आम्ही ज्या बंधनात बांधले गेलो ना ते बंधन मी नाही तोडू शकत. ते ऐकताच आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि सारंगने पुन्हा एकदा सावलीवर विश्वास दाखवलेला असतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की सावली मला नाही सोडून जाऊ शकत. ज्या बंधनात आम्ही बांधलं गेलोय ते बंधन सावली कधीच एवढ्या तडकाफडकी तोडून जाऊ शकत नाही, असा विश्वास आता सारंगने दाखवून तिलोत्तमाला आता लग्नाविषयी विरोध केलेला असतो. तर आता सारंग खरे सत्य समोर आणून पुन्हा कसा सावलीचा होतो आणि आता जोकरला पकडता क्षणी आता सगळे काही सत्य समोर येऊन आता पुन्हा सारंग कसा सावलीचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.